महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला 27 जून पासून सुरुवात झाली आहे। राज्यातील महायुती म्हणजेच शिंदे फडणवीस पवार या सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असल्यामुळे सरकार कोणत्या नव्या घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला असून विविध गोष्टींबाबत यामध्ये तरतूद करण्यात आली आहे। 2024च्या या अर्थसंकल्पात महिला आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत। महत्त्वाचे म्हणजे राज्यातील पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित कर समान करण्याच्या तरतुदीची ही घोषणा करण्यात आल्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग व व्यापार क्षेत्राला दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। महायुती सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत घेऊया सविस्तर आढावा। महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंब आणि सर्वांगीण विकास यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1,500 रुपये देण्यात येतील। या योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटींचा निधी दिला जाणार असून जुलै 2024 पासून याची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे। राज्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी 350 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे 851 कोटी 66 लाख रुपये अनुदान देण्यात आले आहे। गाय दूध उत्पादकांसाठी प्रति लिटर दुधाला 5 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। नोंदणीकृत 2,93,000 दूध उत्पादकांना या योजनेचा फायदा मिळेल। त्यासाठी 223 कोटी 83 लाख रुपयांचं अनुदान वितरित करण्यात आले असून उर्वरित अनुदान त्वरित वितरित करण्यात येणार आहे। या योजनेचा दिलासा सामान्य ग्राहकांनाही होण्याची शक्यता असून त्यामुळे दुधाचे दर कमी होण्याची शक्यता आहे। जलसंधारण आणि व्यवस्थापनाच्या उद्देशाने सुरू असलेल्या जलयुक्त शिवार योजनेसाठी राज्य सरकारने 650 रुपयांच्या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे। जनावरांच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या आर्थिक मदतीत सरकारने वाढ केली आहे। संबंधित कुटुंबांना आता 20 लाखांऐवजी 25 लाख रुपये मिळणार आहे। आरोग्य सेवा सुधारण्यासाठी राज्याने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य कवच 1.5 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे। तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कुटुंबातील मुलींसाठी फी माफीचाही प्रस्ताव यावेळी करण्यात आला। या उपक्रमाचा 2 लाख मुलींना फायदा होण्याची अपेक्षा वर्तवण्यात आली असून त्याचे वार्षिक बजेट 2,000 कोटी आहे। जागतिक वारसा नामांकनासाठी शिवकालीन 12 किल्ल्यांचा युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवला असून कोकणातील कातळ शिल्पे, पंढरपूर वारी, दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सव याबाबतचे प्रस्तावही पाठवण्यात येणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे 66 कोटी रुपये अंदाजित किमतीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पाणबुडी प्रकल्प करण्यात येणार आहे। त्याचबरोबर किनारपट्टी भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्गात स्कुबा डायव्हिंग सेंटर उभारण्यात येणार आहे। महिला लघु उद्योजकांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेद्वारे 5 जणांच्या कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार। सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।